तर इकडे माजी आमदार राजन साळवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा राजन साळवी आणि एकनाथ शिंदेंची 2 तास चर्चा झाली आहे। शिंदेंच्या ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत देखील उपस्थित होते। राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत सामंत बंधूंची शिंदेंसोबत सकारात्मक बैठक झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आव्हान शिंदेंनी घेतलंय। आज 3 वाजता ठाण्यातल्या टेंभी नाका इथं राजन साळवी यांचा हा पक्षप्रवेश होईल। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, गुडेकर आपल्या सोबत आहेत। मुळातच या संपूर्ण भेटीनंतर अनेक राजकीय जी समीकरणं आहेत ती हलताना दिसणार आहेत, मात्र आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातोय शिंदे गटाकडनं। काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच शिवसेना ज्यावेळी फुटली त्याचवेळी राजन साळवी हे शिंदेंसोबत जातील अशी चर्चा होती, मात्र ते ठाकरेंसोबतच राहिले। गेले 2.5 वर्ष ते ठाकरेंसोबतच होते। मात्र या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या। त्यांनी आपल्या खरं तर पराभवाचं कारण जे आहे ते पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांवर फोडलेलं होतं। थेट विनायक राऊत असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील त्यांच्यावरच त्यांनी निशाणा साधलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा रंगलेली होती। पण भाजप प्रवेश काही झाला नाही। पण आता शिंदेंच्या शिवसेनेत ते आज प्रवेश करतायत। दुपारी 3 वाजता ठाण्यामध्ये हा त्यांचा प्रवेश होणार आहे। त्यातच राजन साळवी यांना हरवून जे आमदार झालेले आहेत किरण सामंत ते देखील आणि त्याचप्रमाणे उदय सामंत उद्योगमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजन साळवी यांची रात्री बैठक झाली। सकारात्मक ही बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पक्षवाढीसाठी राजन साळवी हे या ठिकाणी महत्त्वाचं असल्याचं देखील मानलं जाते। कारण राजन साळवी यांची अजूनही लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद आहे। जरी ते हरले असले तरी ग्रामीण भागामध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजन साळवी हे देखील एक महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यामुळे राजन साळवी यांच्या आजच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या सेनेला कोकणामध्ये नक्कीच खिंडार पडलेला आहे। कारण जे निष्ठावंत आहेत ठाकरेंसोबत त्यामध्ये राजन साळवी यांचं एक प्रमुख नाव घेतलं जात होतं। पक्ष फुटल्यानंतर त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली। त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही देण्यात आलं, मात्र दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला आणि आता मात्र ते शिंदेंच्या सोबत जाण्याचा विचार त्यांनी केलेला आहे। त्यासाठी रात्री शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईला देखील रवाना झालेले आहेत। त्यांचं कुटुंबीय देखील संपूर्ण मुंबईला आहे आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर कोकणात हा ठाकरेंना एक मोठा धक्का मानला जातोय आणि निश्चितच आगामी काळात पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने ठाकरेंसमोर एक आव्हान असणार आहे। कारण निष्ठावान जे आहेत ते आता एक सोडत चाललेले आहेत आणि त्यामध्ये राजन साळवी यांचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जाईल आणि त्यामुळे निश्चितच राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला आणखी बळकटी मिळणार आहे। प्रज्ञा, मात्र नक्कीच राकेश, या सगळ्या मागे म्हणजे प्रवेश होण्यामागे थोडासा विलंब लागला आणि त्याला सामंत बंधू हे कारण असल्याचं सांगितलं जातं। कारण या आधीच खरं तर पक्षप्रवेश होणं अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं नाहीये। मात्र हा वाद मिटवण्यात शिंदे यशस्वी झालेले आहेत असंही म्हटलं जातंय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।